छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीनिमित्त ठाकरे गटाकडून शहरातील प्रमुख भागात लागलेले फलक लक्ष वेधून घेत आहेत। याच फलकातून शहरातील पाण्याच्या मुद्द्यावरती सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले। कोणता राजा, कोणता सम्राट, आमचं पाणी कुठे जाते यासह सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या डेडलाईन्सवरती लक्ष वेधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांचे फोटो हे कार्टून स्वरूपात लावण्यात आले। सर्वच पक्षांकडून प्रचारामध्ये पाण्याचा मुद्दाही चर्चेचा ठरलाय। आता याच बॅनरबाजीवरनं ठाकरे गटानं भाजप आणि शिंदे सेनेला प्रश्न विचारलेत। याच बॅनरचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळत आहे। यातच विविध पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फायली झाडताना बघायला मिळत आहे। यातच संभाजीनगरचा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा जो आहे तो पाणी प्रश्न, या पाणी प्रश्नावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे आहे सत्ताधारी पक्षावरती जे आहे ते आरोप केल्याचं बघायला मिळत आहे। मोठी बॅनरबाजी जी आहे आकाशवाणी चौकामध्ये केल्याचं बघायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बॅनर बघू शकतात। यात सत्ताधारी पक्षाला जे आहे त्यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे। खोटे बोल, रेठून बोल असं या बॅनरवरती जो मजकूर आहे तो देण्यात आलेला आहे। या मजकुरावरती जे आमदार आहेत, जे खासदार आहेत आणि जे मंत्री आहेत संभाजीनगरचे, त्यांची जी डेडलाईन आहे दिलेली पाण्याची, यावरती जे आहे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना बघायला मिळालेला आहे। या बॅनरबाजीची चर्चा जी आहे संभाजीनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहे। संभाजीनगरचं जे हक्काचं पाणी आहे संभाजीनगरकरांना ते कधी मिळणार हा प्रश्न पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐरणीवर आल्याचं बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, छत्रपती संभाजीनगर।